आलिया मामा जिंदाबाद, आलिया मामा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, आलिया मामा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, आलिया मामा जिंदाबाद।
काय नक्की सांगा? ज्यावेळी बालेमामाचा महाविकास आघाडीमधून नाव जेव्हा त्यांचं घोषित झाला त्याच्यानंतर मी सर्व कोकणचे सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली वाटिका बँकेट हॉलला. आणि त्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपल्या कार्यकर्त्यांचा आग्रहपोटी जर आम्ही तुम्हाला सांगितलं आपल्याला फॉर्म भरायचं तर फॉर्म भरायचं. शेवटी मी अध्यक्ष आहे, शेवटी कार्यकर्त्यांमुळे अध्यक्ष. आणि मी कालच्या परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मी सांगितलं की जर मला कार्यकर्त्यांनी सांगितलं फॉर्म भरायचा तर फॉर्म भरायचं. पण 4 दिवसापूर्वी आमचे प्रदेश अध्यक्ष काँग्रेस पार्टीचे आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी त्यांच्या घरी बोलवून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर मी त्यांना सांगितले की बाबा ही लोकसभा जी आहे त्या लोकसभेमध्ये निवडली लोकसभा पारंपरिक लोकसभा ही काँग्रेस पक्ष लढत होते. 9 वेळा खासदार तिथे काँग्रेस पक्ष झाला होता. पण आज कुठेतरी ही जागा NCPकडे गेली. तर भाऊंनी सांगितले आमच्या प्रदेश अध्यक्षांनी की जो अन्याय जो आपल्या कार्यकर्त्यांवर जो लोकसभेमध्ये झालेला आहे तो अन्याय येणाऱ्या विधानसभेमध्ये होणार नाही एवढी शाश्वती आमचे आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी दिली. आणि मला त्यांनी आदेश दिला की आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व ब्लॉक अध्यक्षांना घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांचा ज्या वेळेला ज्या दिवशी अर्ज भरतील त्या दिवशी सर्वांनी एकमताने तिथे जाऊन त्यांच्यासोबत राहायचं. आणि मी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मी त्यांना आदेश दिलेला आहे. आता तुमची नाराजी दूर झाली? आमच्या आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या आश्वासनामुळे माझी नाराजी दूर झाली. पक्षाच्या नेत्यांचं अभिनंदन करायचं की सगळ्यांनी जोर लावला आणि ते पहिलं दर्शन घडवायचं असतं लोकांना. तुमची एकी किती आज एकीचं मोठं प्रदर्शन तुम्ही सगळ्यांनीच बघितलं. मला वाटतं की एवढी मोठी रॅली निघणं प्रातिनिधिक स्वरूपात लोकांना किती आनंद आहे आणि समोरच्यांबद्दल किती राग आहे हेच दिसत असतं. सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी आलेले मोठी रॅली पाहायला मिळाली. तसंच मताचा विजय देखील मोठ्या प्रमाणात मानला जाईल. असं आहे की लोकांचा राग आहे हो, त्यांच्या खोटारडेपणावर राग आहे. सगळं खोटंच बोलतात. 2 कोटी नोकऱ्या खोट्या, गॅस सिलेंडरचा भाव गगनाला भिडला आहे, पेट्रोलचे भाव कमी करू खोटं, इलेक्ट्रॉल बॉन्ड्स खोटं. हे खोटारड्यांचं सरकार होतं. या खोटारड्यांच्या सरकारमधनं सुटून गरिबांचं सरकार कधी येईल असं वाट बघते ना. आम्ही सांगतो की आम्ही गॅस 500 रुपयाला देऊ, 500. आम्ही पेट्रोल डिझेल 60-65 रुपयाला देऊ. त्याच्यामुळे लोकांना एक तर आर्थिक टंचाई आणि त्यातनं महागाई कसे जगणार. हे मंगळसूत्राची गोष्ट करतात. मणिपूरमध्ये उभ्या महिलांना लग्न करून त्यांच्यावर बलात्कार झाले तेव्हा तुम्हाला आठवलं नाही मंगळसूत्र? त्या कुस्तीगीर संघटनेच्या बायका आमच्या भगिनी ते उपोषणाला बसलेलं होतं, लैंगिक शोषण होतं म्हणून. तेव्हा तुम्हाला आठवलं नाही मंगळसूत्र? हे फक्त हिंदू मुसलमान ज्या इनहेरिटन्स टॅक्सबद्दल ते बोलत आहेत हे माहीत नाही. टॅक्स कोणी आणला आहे? हा टॅक्स भारतीय म्हणजे जनता पार्टीचं जेव्हा सरकार होतं, मोरारजी देसाई जेव्हा चीफ प्राईम मिनिस्टर होते, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, कुठ्याभाऊ ठाकरे हे मिनिस्टर होते, त्यांनी हा टॅक्स आणला आणि तो रद्द केला राजीव गांधी. एवढा पण इतिहास माहीत नसावा. ठाणे बदलते, कल्याण डोंबिवली बदलते, मात्र भिवंडीमध्ये बदल होण्यासाठी काय वेळ लागत आहे? इकडची जनता नक्की काय कशावर असं आहे की कोणाचं असं आहे की राजकीय इच्छेपोटीच कुठलंही शहर बदलतं. मी मुंबऱ्याचं उदाहरण देतो. माझी राजकीय इच्छाशक्ती समर्थका, माझे नगरसेवक, माझे जे लोक समर्थन करत होते त्यांच्या इच्छेमुळे आज मुंब्रा कळवा बदललेला आहे. आम्हाला आणलं पुढे कारण आम्ही पुढच्या 5 वर्षात मुंब्रा आणि भिवंडीमध्ये 1 इंचही तुम्हाला फरक दिला नाही. भिवंडीचा मुंब्रा झालेला असेल. महायुतीच्या उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी स्वतः ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात सभा घेतली. ठीक आहे ना सर, इंदिरा गांधींनी खूप सभा घेतलेल्या आहेत. स्वतःही हरल्या ना. भारतीय जनता आहे जे सब कुछ जानती है. तर तुम्हाला जसा त्रास दिला गेला जर बाळा मामाला त्रास दिला येणाऱ्या प्रचारामध्ये कुठेतरी सूड द्वेष हा इतका पेरून ठेवला आहे महाराष्ट्राच्या मातीत की ह्याच्यातनं महाराष्ट्राचं राजकारण बाहेर काढावं लागतं. बाळामामाची उमेदवारी जाहीर होती मिळणार असं कळतं पोकलेन त्याच्या गोडाऊनवर. कुठली पद्धत झाली? तुमचे गोडाऊन काय साफ आहे? तुमचे गोडाऊन कांदळवनावर नाही आहेत? तुमचे गोडाऊन बळकावलेल्या जमिनीवर नाही आहेत?
19 का 9 लाख रुपयाला रेल्वेची जमीन विकत घेतली जात असताना शेतकऱ्यांना 6 लाख रुपये का मिळाले? ज्या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी हे सगळं केलं होतं त्याच्याविरुद्ध 8 दिवसावर बलात्काराची केस कशी काय दाखल झाली? मी सांगतो पोलीस प्रशासन बिचारं दबावाखाली आहे आणि दबावाखाली भिवंडीमधल्या अनेक कार्यकर्त्यांवर नको त्या केसेस दाखल करतायत. अशा केसेसला कोणीही घाबरत नाही. तुम्ही मलाही घाबरवण्याचा प्रयत्न केला, यालाही घाबरवण्याचा प्रयत्न केला. आम्ही निधड्या छातीने बाहेर चाललो आहे. जीव जिंकू किंवा मग. भाजपचं म्हणणं 400 पार महाराष्ट्रात 45 400 पार जेव्हा ते म्हणाले ना तेव्हाच लोकांना कळलं की हे संविधान बदलायला निघालेले आहेत. याचा मुख्य होता संविधान बदलायचं, संसदीय लोकशाही मारून टाकायची आणि एकचालकानुवृत्ती जी RSSची घोषणा आहे, एकचालकानुवृत्ती म्हणजे एकच चालक. या देशामध्ये एक चालक चालू शकत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही चालली. 545 खासदार बसतील, विविध प्रांतातनं आले असतील, विविध संस्कृतीतनं आले असतील आणि ते भारताचं प्रतिनिधित्व करतात. भारताची विविधता ही तुम्हाला संसदेत दिसते. त्यामुळे ही संसदीय लोकशाही तुम्हाला टिकवावी लागते.